नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राकेशचा एक नवीन डाव आहे की ईश्वरीला आपण बाहेर घेऊन जायचं आहे, तिला एका प्रॉब्लेममध्ये अडकवायचं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे 10 दिवसांच्या आतच ईश्वरीसोबत लग्न करून तिच्या माथ्यावरती उपकारांचं ओझं ठेवायचं आहे. हा जो राकेशचा जो प्लॅन असतो तो त्याचा चाललेला असतो. त्याने गुरुजींना बोलवलेलं असतं, गुरुजी तिथं आलेले असतात आणि गुरुजी सांगत असतात की देवदर्शनाला जावं लागणार आहे. मग यांची कुलदैवता जी आहे तिथे जाऊन यावं लागेल. आता घरातल्या सगळ्यांना काळजी वाटायला लागते आणि ईश्वरीचं तर आता राकेशसोबत लग्न ठरलेलं आहे. ईश्वरीचे बाबा तिला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ते सत्य काही समोर येऊ शकलेलं नाही आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं आहे आणि तरीही हा जो मूर्ख राकेश आहे तो काही केल्यास सुधारत नसतो. त्याचा मूर्खपणा जो आहे तो वाढतच चाललेला असतो आणि त्याचमुळं ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा चाललेल्या असतात. इकडे आता आई त्याचबरोबर सगळेजण आता गुरुजींच्या तिथं असतात. गुरुजी सांगतात की तुम्ही जोडीने जा आणि दोघंही जोडीने जाऊन दर्शन घेऊन या. मग आता सगळेजण सांगू लागतात की हो जावं तर लागणार आहे. मग राकेश आणि ईश्वरी दोघंही आता जायला निघणार असतात आणि त्यासाठी दोघांची तयारी सुरू झालेली असते. त्याचबरोबर आता राकेशसोबत जावं लागणार आहे आणि गुरुजींना घेऊन राकेश बाहेर आलेला असतो. तेव्हा गुरुजींना म्हणत असतो की आपलं काम झालेलं आहे असं म्हणत तो गुरुजींना पैसे देतो. म्हणजे हे सगळं त्याने ठरवून केलेलं असतं. पैसे देऊन हा माणूस आणलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की राकेशचा हा सगळा जो डाव असतो तो उद्ध्वस्त करणार अर्णव असतो आणि अर्णवने त्या पद्धतीने सर्व गोष्टी सुरू केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे आत्या म्हणते की अगं जाऊ दे, नाही काय हरकत, आणि राकेशने इकडे फोनवरती बाकीच्या गोष्टी सुरू केलेल्या असतात. अर्णव कशा पद्धतीने पोचणार, कारण राकेशला माहीतच नाही आहे की इथे त्याचा बंदोबस्त करायला इथे पोहोचलेले आहेत ते म्हणजे पाटील आणि त्याचबरोबर मामा. पाटील तर इकडे राकेशच्या मागावर आहे आणि राकेशची कधीही वाट लागू शकते, ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की राकेशने कितीही कांगावा केला, काहीही केलेलं असलं तरीही हे सगळे बिचारे फसलेले आहेत आणि यांना असं वाटत असतं की राकेश किती चांगला आहे. आणि आत्या मात्र भरीसभर अजून प्रत्येक वेळेस सांगत असते की हो राकेश किती चांगला आहे, एवढं सगळं करतोय, पैशांचीही काळजी करायची नाही आहे, सगळी तयारी करत आहे, लग्नाची धावपळ सगळी तोच करत आहे असं सांगितलं जात असतं. ईश्वरीच्या डोक्यात मात्र विचार घुमत असतात की काय करू, बाबा तर मला अक्षरांवरून सांगत होते आणि मग अचानक राकेशजी आले आणि त्यानंतर सगळं थांबलेलं आहे. याचा अर्थ काय आहे, हे सगळं काय घडतंय, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं होऊनही या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात. आणि त्याचवेळी इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे त्याचवेळी अर्णवजी इकडे हळद चालू झालेली असते. अर्णवची हळद आहे आणि मग हळदीसाठी सगळी जोरदार तयारी सुरू असते. आणि मग अर्णव आणि लावण्या या दोघांना हळद लागणार आहे. हळदीची सेरेमनी. मामी तर जास्तच खुश आहे, कारण तिच्या अंगात तर जरा जास्तच मस्ती आहे, ते तर आपल्याला माहितीच आहे. कारण तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपण केल्या पाहिजेत आणि ही लावण्य एकदाची आली आणि मग हे सगळं आपलं होणार आहे असं तिच्या डोक्यात असतं. पण तिला कुठं माहिती आहे लावण्य जर ARच्या आयुष्यात आली तर मामीला काय मिळणार आहे. खरं तर मामीला काहीच मिळणार नाही आहे, तरीही तिला असं वाटत आहे की मला सगळंच मिळणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेशने खूप घाणेरडा डाव केलेला असतो. एका इल्लिगल हॉटेलमध्ये ईश्वरीला आणलेलं असतं आणि तिथे पोलिसांची धाड पडते. त्याचबरोबर ईश्वरीला त्याने काहीतरी असं खायला दिलेलं असतं आणि त्याचबरोबर ईश्वरीला गरगरत असतं. अर्णव म्हणत असतो की काय होतं ईश्वरी, काय होतं मी सिंदूर, तुम्हाला काही खायला दिलेलं आहे का, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा ईश्वरीला आठवतं की चहाचा कप आणलेला होता आणि त्यामध्ये राकेश काहीतरी मिसळत होता, म्हणजे हिला गुंगीचं औषध दिलेलं आहे आणि राकेश मात्र तिथून पळून गेलेला असतो. ईश्वरीची पूर्ण अब्रू गेली पाहिजे आणि मग आपण ईश्वरीवरती हे उपकार करतोय असं दाखवायचं आहे, असं राकेशचं ठरलेलं होतं आणि त्याच पद्धतीने त्याने प्लॅन केलेला असतो. परंतु
यामध्ये अडकणार असते ती म्हणजेच इथे ईश्वरी, आणि तेव्हाच ईश्वरीच्या मदतीला अर्णव धावून आलेला असतो आणि आता मात्र ईश्वरीला कळलेलं असतं. बाहेर पोलीस आहेत, सगळे मीडिया आलेले आहे आणि मीडियाच्या समोर हा गोंधळ सुरू आहे. बरीच लोक पकडली गेलेली आहेत, तिथं मुली आहेत, त्यांनी तोंड बांधलेली आहेत आणि दरवाजा उघडा, दहाड पडलेली आहे, दहाड पडलेली आहे, दरवाजा उघडा, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की ईश्वरी, आपल्यापुढे काहीच पर्याय नाही आहे, हे मंगळसूत्र तुला घालावंच लागेल, मी अजून तुझी अब्रू जाऊ देत नाही, असं अर्णव बोलत असतो. आणि मग तो ईश्वरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि त्याचवेळी सगळ्यांच्या समोर तो बाहेर घेऊन येतो. बाहेर आल्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न विचारले जात असतात, हे सगळं काय आहे, हे सगळे प्रश्न विचारले जात असतात. आणि तेव्हा मात्र अर्णव सगळ्यांच्या समोर तिथे ठामपणे सांगत असतो की ती माझी बायको आहे, मी तिच्याशी लग्न केलेलं आहे, माझी लग्नाची बायको आहे आणि तिचं नाव मिसेस ईश्वरी अर्णव राजशिर्के, असं सांगितल्यानंतर सगळेजण पाहतच राहतात. मीडियाच्या समोर अर्णवने तर सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की ती माझी लग्नाची बायको आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे, त्याचबरोबर सगळं काय घडतंय असे प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात. परंतु अर्णवने सगळ्यांची तोंड बंद केलेली आहेत आणि सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की त्याचं आणि ईश्वरीचं लग्न झालेलं आहे. फायनली ईश्वरीची इज्जत तर वाचलेली आहे, पण या सगळ्याचा परिणाम काय होणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.